नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्यातील अनेक दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर, आमच्याकडे UDID कार्ड आहे, मग आम्हाला महा-ID किंवा जो का महासारथी म्हणून एक वेब पोर्टल राज्य सरकारने सुरू केलाय, हा महा-ID जनरेट करणं गरजेचं आहे का? यामुळे आम्हाला काय वेगळा फायदा होणार आहे का? किंवा आमचं जो UDID कार्ड आहे, या UDID कार्डच्या माध्यमातून आम्हाला जो लाभ मिळतोय तो लाभ बंद होईल का? अशा वेगवेगळ्या शंका किंवा प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारले जातात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून UDID कार्ड आणि जे काही महा-ID राज्य सरकारने सुरू केलंय यामधील फरक काय आणि त्याचा फायदा आपल्याला होतो किंवा तोटा होतो याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे लोक व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राइब करत नाहीत, अशा सर्व लाभार्थ्यांसाठी एक विनंती असेल की प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. आता जे काही लोक ही व्हिडिओ बघत आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाकडे UDID कार्ड आहे. आता ते टेम्पररी असू शकतो किंवा परमनंट सुद्धा असू शकतो आणि अशा सर्व लाभार्थ्यांनी सुद्धा महा-ID जनरेट करावा किंवा महा-IDची नोंदणी करावी अशा पद्धतीची व्हिडिओ सुद्धा मी टाकलेली आहे. परंतु लाभार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न येतात, त्याचं उत्तर देण्याचं माझं काम आहे. एक लक्षात ठेवा, आपलं UDID कार्ड आहे हा पार्ट वेगळा आहे आणि महा-ID हा पार्ट वेगळा आहे, लक्षात ठेवा. आता महा-ID जो आहे हा सर्वसामान्य प्रत्येक नागरिकांसाठी राज्य सरकारने विविध योजना एका छताखाली किंवा एका पोर्टलमध्ये आणण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी ज्या काही योजना असतात त्या एका क्लिकवरती मिळणार आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नोंदणी करायची आहे. म्हणून दिव्यांग सहाय्यक पोर्टल आपल्यासाठी चांगलं आहे. तो हे असतानाच महा-IDचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर होय, करणं गरजेचं आहे, प्रत्येकाने केलं गेलं पाहिजे. याचा अर्थ असा की आत्ता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना सुरू केलेल्या आहेत. तब्बल 93+ एवढ्या योजना महाराष्ट्रातील विविध नागरिकांसाठी या योजना सुरू केल्यात आणि त्या योजनांचा लाभ आपण सुद्धा घेऊ शकतो. जरी आपण दिव्यांग प्रमाणपत्र धारक जरी असलो किंवा आपण जरी दिव्यांग असलो किंवा आपल्याकडे UDID कार्ड असलो आणि आपण त्या विविध 15 प्रकारच्या योजनांचा लाभ घेत असलो तरी सुद्धा राज्य सरकार आणि प्रशासनाच्या ज्या काही 93+ योजना आहेत त्याचा लाभ घेण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला आहे. आता एक लक्षात ठेवा, ज्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती किंवा UDID कार्डच्या माध्यमातून तुम्हाला ज्या योजना मिळतात त्या योजना किंवा दिव्यांग सहाय्यक वरती ज्या योजना आहेत त्या फक्त तुमच्यासाठी आहेत, इतर नागरिकांसाठी नाहीये. म्हणून ते पोर्टल महत्त्वाचं आहे. पण राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही जनरल लोक आहेत, जे नागरिक आहेत, ते महिला असो, पुरुष असो, लहान मुलं असो किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, यांच्यासाठी जे काही विविध योजना सुरू केल्या आहेत त्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी ज्या काही योजना आहेत त्या योजना जरी सर्वसामान्य नागरिकांसाठी असल्या तरी सुद्धा त्या ठिकाणी काही योजनांमध्ये दिव्यांगांसाठी प्रथम प्राधान्याने त्या ठिकाणी प्रायोरिटी दिलेली आहे. त्यामुळे जर समजा जनरल योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि प्रायोरिटी बेसमध्ये जर घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की प्रशासनाच्या लेवलला पंचायत समिती, जिल्हा परिषद असो किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात त्या राबवत असताना त्या ठिकाणी दिव्यांगांना 4%, 10%, 5%, 2% अशा सवलत दिल्या जातात. म्हणजे त्या ठिकाणी समजा 10 लोकांना ही योजना राबवायची असेल तर 2 लोक ही दिव्यांग पाहिजे, अशा पद्धतीच्या अनेक योजना आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करणं खूप गरजेचं आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती ज्या योजना आहेत त्या योजना फक्त तुमच्यासाठी आहेत. परंतु मित्रांनो, महासारथी या पोर्टलवरती ज्या काही योजना घोषित केलेल्या आहेत त्या योजनांमध्ये तुम्हाला प्राधान्याने लाभ घ्यायचा असेल तर तुमची नोंदणी होणं खूप गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, त्या ठिकाणी सुद्धा नोंदणी करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी नोंदणी केली म्हणून तुमचं इकडचं अनुदान बंद होणार किंवा इकडच्या योजनांचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीचं काहीच नाहीये. म्हणून मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये जी शंका आहे, जो प्रश्न आहे, त्याचं निरसन करतो असं की दिव्यांग सहाय्यक पोर्टल किंवा UDID कार्ड हा भाग वेगळा आहे आणि महा-ID महासारथी पोर्टल हे खूप वेगळं आहेत. इकडची लोक इकडे येऊन लाभ घेऊ शकत नाही, परंतु आपण त्या पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा लाभ घेऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, तुमच्या मनामध्ये जी शंका होती ती दूर करायचा प्रयत्न केलाय. सदर व्हिडिओ सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असल्याने त्यांच्यासाठी ही व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.